मित्रांनो, जपाननं आपले आंबे बॅन केले, चीनने आपला तांदूळ बॅन केला आणि युरोपमध्ये तर आपली कितीतरी प्रोडक्ट्स बॅन आहेत. नेमकं चाललंय तरी काय? कधी कधी वाटतं भारतीयांच्या जीवाची किंमत अमेरिकेतल्या एखाद्या प्राण्यापेक्षाही कमी आहे का? दुबईमध्ये प्रत्येक पाण्याच्या बाटलीवर स्पष्ट लिहिलेलं असतं की त्यात कोणती मिनरल्स आहेत आणि किती प्रमाणात आहेत. पण आपल्या इथं बाटलीवर मिनरल वॉटर लिहिलेलं असतं, पण खरंच त्यात काय आहे हे कोणी तपासतच नाही. त्यात हेवी मेटल्स आहे का, प्लास्टिक आहे का, इतर घातक पदार्थ आहे का, कुणालाच काही पडलं नाही. मायक्रो प्लास्टिकचा वापर इतका वाढलाय की आज आंब्यावर सुद्धा त्याचे अंश सापडू शकतात आणि आपण वापरतो ते प्लॅस्टिक ही बहुतेक वेळा खालच्या दर्जाचं. आता सांगा, ही अभिमानाची गोष्ट आहे का? जर्मनी आणि युरोपियन देशांची फूड सिस्टीम जगात सगळ्यात कडक मानली जाते. अन्नात काही गडबड आढळली तर ते लगेच कारवाई करतात. त्यानंतर अमेरिका, दुबई असे देश येतात आणि भारत अजूनही खूप मागे आहे. आपल्याकडे खतांचा आणि केमिकलचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. आता बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोटीन पावडर्स बघा, अशा कंपन्या आहेत की त्यांचं नाव सुद्धा कधी ऐकलं नसेल. त्यात काय मिसळलेलं असतं याचा काही भरोसा नाही. म्हणून एकच सांगतो, जे खाताय ते जरा तपासून खा. शक्यतो विश्वासार्ह ब्रँड किंवा विश्वासू माणसाकडूनच घ्या. फळं आणि भाज्या खात असाल तर एक सोपा उपाय आहे, त्यांना साधारण 13 मिनिटं बेकिंग सोड्याच्या पाण्यात भिजवून ठेवा. काही संशोधनांमध्ये असं सांगितलंय की त्यामुळे वरचे बरेच केमिकल्स आणि खताचे अवशेष कमी होतात. दुसरी गोष्ट, शक्यतो ओळखीच्या विक्रेत्याकडूनच सामान घ्या. आणि तिसरी गोष्ट, दूध घेताना जरा सावध राहा. दूध, पनीर आणि अशा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या घटना वारंवार समोर येत असतात. शेवटी एकच, आपण काय खातोय, कुठून खातोय आणि आपल्या शरीरात काय जातंय याकडे लक्ष दिलं नाही तर आरोग्याची किंमत खूप मोठी मोजावी लागू शकते.